नमस्कार स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। बीएड सीईटी पासून कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळेपर्यंत प्रॉपर आणि खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते। बीएड सीईटीचा निकाल लागलेला आहे। सर्व जे कॅन्डिडेट आहेत तर यांना अनेक प्रश्न आहेत की आम्हाला कमी गुण मिळालेले आहेत, त्याचबरोबर आम्हाला जास्त गुण मिळालेले आहेत, गव्हर्नमेंट कॉलेज मिळणार का, कमी जर मार्क असेल तर बीएडमध्ये प्रवेश मिळणार का। तर या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये जे सर्व कॅन्डिडेट आहेत तर यांच्या शंकांचं निरासरण आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत। तर साधारणतः काल आहे तो बीएड सीईटीचा निकाल प्रसिद्ध झाला, तर याच्यामध्ये अनेक कॅन्डिडेट आहेत तर यांना आपण यापूर्वीच व्हिडिओ दिलेला आहे की पर्सेंटाईल वाईज जो निकाल आहे तो कसा लावला जातो याच्या संदर्भात देखील अनेक कॅन्डिडेटचे प्रश्न होते। त्यामुळे ज्यांनी हा व्हिडिओ पाहिला नसेल तर यापूर्वीचा व्हिडिओ नक्की पहा की त्याच्यामध्ये मार्कानुसार पर्सेंटाईल कसे मिळतात तर याची माहिती आपण थोडक्यात दिलेली आहे। तर याच्यामध्ये अनेक कॅन्डिडेट आहेत की ज्यांना चांगले मार्क आहेत, 90 पेक्षा अधिक मार्क आहे, तर यांना गव्हर्नमेंट कॉलेज मिळण्याची शक्यता जास्त आहे। याच्यामध्ये कॅटेगरीचा सुद्धा प्रश्न पडतो, त्यामुळे 80 पेक्षा खाली असणारे लक्षात घ्या की कॅटेगरीनुसार हे ॲडमिशन होत असल्यामुळे त्यांचा देखील प्रवेश गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये होत असतो। पण याच्यामध्ये अनेक कॅन्डिडेट आहेत की त्यांचा प्रश्न आहे की मला 60% तर याच्यामध्ये अनेक कॅन्डिडेट आहेत की यांना प्रश्न आहे की साधारणतः आम्हाला 60% कमी गुण आहेत, 30% कमी गुण आहेत, 10% कमी गुण आहेत, असे कॅन्डिडेट टेन्शनमध्ये आहेत। मग आमचं काय होणार, आम्हाला बीएड तर करायचं आहे, मग आम्हाला प्रवेश मिळणार का। तर या संदर्भात तुमच्या ज्या शंका आहेत तर यांचा विचार करून आपण हा व्हिडिओ देत आहोत। तर लक्षात घ्या कितीही पर्सेंटाईल असो तुम्हाला घाबरण्याचं काहीच कारण नाही आहे। बीएड ही प्रवेश प्रक्रिया जे आहे तर याच्यामध्ये तुम्हाला ॲडमिशन मिळत असतं। फक्त एवढंच की लक्षात घ्या की जे सिटीमध्ये कॉलेजेस असतात तर यांच्यामधला कट ऑफ जास्त असतो, त्यामुळे या ठिकाणी पर्सेंटाईल कमी असतील तरी देखील लक्षात घ्या सिलेक्शन होण्याचे चान्सेस आहेत ते कमी असतात। मग इतर कॉलेजेस आहेत तर त्याच्यामध्ये देखील तुम्हाला ही ॲडमिशन मिळून जातं। तर याचा आपण लाईव्ह प्रूफ पाहणार आहोत की बीएड सीईटीचं जे मागच्या वर्षीचं पोर्टल आहे तर याच्यामध्ये देखील 9% असतील, अगदी त्याच्यापेक्षा 20% असतील तर याच्यामध्ये देखील सिलेक्शन झालेलं आहे। त्यामुळे ज्यांचं कमी मार्क आलेले आहेत त्यांनी देखील घाबरून जाऊ नका। प्रत्येक कॉलेजेस असतात की कॅप प्रोसेसमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त कॉलेज टाकता येतात, त्यामुळे अनेक कॉलेजेस तुम्ही टाकू शकता। पहिला राऊंड, दुसरा राऊंड, तिसरा राऊंड, अगदी इन्स्टिट्यूट राऊंड जो आहे तर अगदी इन्स्टिट्यूट लेवलचा जो राऊंड आहे तर यापर्यंत तुम्ही प्रतीक्षा करू शकता। म्हणजेच काय की तुम्हाला ॲडमिशन मिळण्याचे चान्सेस जास्त आहेत। आपण देखील आता ही माहिती पाहणार आहोत। चला सदरची आपल्या स्क्रीनवरती MST CETचं हे पोर्टल तुम्ही पाहू शकता। तर अशा प्रकारे आपण सगळ्यात प्रथम बीएड सीईटीचा मागच्या वर्षीचा कट ऑफ कॉलेजनुसार पाहणार आहोत, जेणेकरून तुम्हाला तुमच्या मनातील आम्हाला कमी पर्सेंटाईल गुण मिळालेले आहेत, आम्हाला कॉलेजमध्ये प्रवेश मिळेल की नाही हे तुम्हाला चेक करता येणार आहे। तर साधारणतः अंदाज तुम्ही बांधू शकता। तर हे बीएड सीईटीचा मागच्या वर्षीचं पोर्टल आहे, तर येथे आल्यानंतर मोबाईलमध्ये देखील तुम्ही हे चेक करू शकता। तर चेक इन्स्टिट्यूट लेवल मेरिट लिस्ट मागच्या वर्षीचं जे कॉलेजमध्ये ॲडमिशन झालेलं आहे तर याच्यामध्ये किती पर्सेंटाईलपर्यंत कॉलेजनुसार ॲडमिशन झालेलं आहे हे देखील तुम्ही पाहू शकता। तर यासाठी ह्या मागच्या वर्षीच्या कॅप्स पोर्टलवरती यायचं आहे। येथे पाहू शकता की इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट लिस्ट या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचा आहे। याच्यानंतर सिलेक्ट राऊंड आहे, एकूण 3 राऊंड होतात। त्यानंतर इन्स्टिट्यूट लेवल जो राऊंड आहे संस्था पातळीचा तो होत असतो। कुठल्याही राऊंडवरती तुम्हाला क्लिक करायचा, युनिव्हर्सिटी येणाऱ्या ऑप्शनमधून युनिव्हर्सिटी निवडायची आणि त्यानंतर कॉलेजेस आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण यापूर्वीच यादी दिलेली आहे, तर त्यानुसार तुम्ही कॉलेजची लिस्ट पाहू शकता। त्यानंतर शो अलॉटमेंट लिस्ट हा तुम्हाला कॉलम पाहायला मिळेल। यानंतर संपूर्ण तुम्हाला त्या कॉलेजमध्ये कितीपर्यंत कट ऑफ लागलेला आहे तर या ठिकाणी माहिती पाहू शकता। ॲप्लिकेशन ID, त्यानंतर नाव, विद्यार्थ्याचं कॅन्डिडेट कॅटेगरी अशी संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे आणि तुम्हाला मेरिट मार्क्स हा शेवटचा कॉलम पाहायचा आहे। तर याच्यामध्ये पाहू शकता की 84% गुण आहेत, 35% गुण आहेत आणि त्याचबरोबर आश्चर्याची बाब म्हणजेच 9% गुणांचं देखील सिलेक्शन झालेलं आहे। तर याचबरोबर पाहू शकता की खाली 97% म्हणजे जास्त पर्सेंटाईल देखील आहेत, त्याचबरोबर 60, त्यानंतर 28,
20 अशा प्रकारे पर्संटाईल वाईज लक्षात घ्या सिलेक्शन झालेलं आहे. आणि हे काय आपण सांगत आहोत की 9 जे पर्संटाईल मिळालेले आहेत आणि ते देखील पाहू शकता की ओपन कॅटेगरीतून त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. म्हणजेच काय मला सांगायचं झालं तर BEd CET अंतर्गत सर्वांनाच प्रवेश मिळतो. फक्त एवढंच की गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये जर तुम्हाला प्रवेश मिळायचा असेल, घ्यायचा असेल तर त्यासाठी जास्त पर्संटाईल मार्क लागतात. इतर कमी मिळालेल्या पर्संटाईल जर कमी असतील तरी देखील विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळणार आहे. फक्त आपण सांगणार आहोत की प्रेफरन्स ज्यावेळी भरणार आहोत त्यावेळी तुम्हाला जास्तीत जास्त कॉलेजेस द्यायचे आहेत जेणेकरून तुमचं ॲडमिशन कन्फर्म होणार आहे. तर अशा प्रकारची अपडेट आहे. त्यामुळे ज्यांना कमी पर्संटाईल मार्क मिळालेले आहेत त्यांनी घाबरून जायचं नाही आहे. आपण देखील प्रॉपर या संदर्भात मार्गदर्शन करणार आहोत जेणेकरून तुम्हाला कॉलेजेसमध्ये प्रवेश प्रॉपर मिळून जाणार आहे. तर अशा प्रकारची अपडेट आहे. कमी पर्संटाईल गुण मिळाले तरी तुम्हाला ॲडमिशन मिळतं आहे, जास्त पर्संटाईल मिळाले तरी देखील कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळणार आहे. तर अशा प्रकारची महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा. BEd CET पासून अगदी कॉलेज ॲडमिशनपर्यंत खात्रीशीर माहितीसाठी आपल्या स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.